पण यानंतर माझा महाराष्ट्र माझा विजन या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत. संजय राऊत आपलं विजन मांडतायत. संजय राऊत साहेबांना आपण ओळखतो ते म्हणजे पत्रकार, संपादक आणि बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक, जे कधीच कुठल्याच प्रश्नांना मागं हटत नाहीत, कुठल्याही प्रश्नाची उत्तर द्यायला कसरत नाहीत आणि जे आहे मनात ते सतत बोलून जातात. त्यामुळे भरपूर प्रश्न आहेत राऊत साहेब. पण सुरुवात करायची ती म्हणजे आज सकाळीच आपल्या विजनमध्ये सुनील तटकरे आले होते आणि त्यांनी काही क्रोनॉलॉजी सांगितली. ती पार 2014, 2017, 19, 21 आणि अगदी आत्तापर्यंत. तर त्याच्यात त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सांगितली की 2017 साली सुद्धा म्हणजे एनसीपीला भाजपसोबत यायचं होतं ज्यावेळेस युती होती त्यावेळेस, पण त्यांची एक अट होती ती म्हणजे शिवसेना आम्हाला सोबत नकोय. पण भाजपनं असं करायला नकार दिला आणि आम्हाला आमचा मित्र आमच्या सोबतच पाहिजे, त्यामुळं एनसीपी तुमच्यासोबत युतीमध्ये येऊ शकली नाही. आता हे जे सर्व सांगितलं जात आहे ह्या चर्चा कधी जाहीरपणे झाल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी पडद्यामागे. आता पडद्यामागे कोण काय करत होतं, काय भेटत होते याच्याविषयी पुरावे नसतात. सत्य असत्य आपण त्याचं आपण सांगू शकत नाही. आता उदाहरणार्थ अजित पवार नेहमी सांगतात शरद पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचंय, तुम्ही चर्चा करा. आणि पवार साहेब म्हणतात असं काहीच नाही. अशा प्रकारच्या आता बघा, ज्या लोकांनी पक्षांतर केलेली आहेत, ज्या लोकांनी आपले पक्ष सोडलेले आहेत काही कारणांमुळे, ते जर अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावरती आपण किती विश्वास ठेवायचा. भारतीय जनता पक्षानं असं सांगितलंय का की हो हो आम्ही अशी चर्चा केली होती राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर? मला तसं वाटत नाही. शिवसेनेनं कोणाशी चर्चा केली होती का? नाही. शिवसेनेनं 2019 नंतर जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर चर्चा केली आणि ती जाहीरपणे चर्चा होती. पडद्यामागे केली का? अजिबात नाही. त्याच्यामुळे आता इतक्या वर्षानंतर त्या काळात आम्ही कोणाशी काय चर्चा केली, काय चर्चा झाली, भारतीय जनता पक्षाशी आमची काय भूमिका ठरली, त्याच्यावरती माझ्यासारखा माणूस विश्वास ठेवत नाही. मला ऍक्च्युली 17 नंतर 19 पण आहे, पण ते स्किप करून आपण 2021 मध्ये येऊया. मवियाचं सरकार होतं, तुमच्या प्रयत्नात त्याच्यामध्ये भरपूर होते, हे आता जग जाहीर आहे. पण 2021ला पंतप्रधान मोदींसोबत उद्धव ठाकरेजींची चर्चा झाली. त्यानंतर वापस आल्यावर उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेनेनं पुन्हा या सरकारमधनं मवियामधनं बाहेर यावं आणि भाजपसोबत सरकार बनवायची सगळी तयारी झाली होती, असा पण त्यांनी तटकरेंनी सकाळी सांगितलं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका तुमची सुद्धा होती असं त्यांनी सांगितलं की तुम्ही एनसीपीनं सोबत यावं, बैठका घ्याव्यात, त्याच्यानंतर अजितदादांनी त्या बैठकीला उपस्थित राहावं, याच्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले असं त्यांनी सांगितलं. हे चुकीचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा बनलं तेव्हा तटकरे असतील, अजितदादा असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांच्यामध्ये एक चांगला संवाद असावा म्हणून आम्ही वारंवार नक्कीच भेटत होतो. कारण तिन्ही पक्ष प्रथमच एकत्र आले सत्ता स्थापन करण्यासाठी. आम्हाला एकमेकांचा फार अनुभव नव्हता, कोणाचे स्वभाव असतात, कोणाच्या कामाच्या पद्धती असतात. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आपण वारंवार भेटून चर्चा करत राहिलं पाहिजे. प्रत्यक्ष कॅबिनेटमधलं काम वेगळं असतं आणि बाहेर 3 पक्ष एकत्र काम करतात, नेतृत्व काम करतं, कार्यकर्ते काम करतात, तेव्हा आपण एकत्र एकमेकांशी आदानप्रदान केलं पाहिजे, हे सत्य आहे. पण हे जे सांगितलं जात आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना उद्धव ठाकरे भेटून आले मुख्यमंत्री असताना, त्यांच्याबरोबर अशोक चव्हाण सुद्धा होते माझ्या माहितीप्रमाणे आणि अजितदादा पवार सुद्धा होते. काही काळ ते बाहेर थांबले, मग चर्चा झाली. त्या चर्चेसंदर्भात बाहेर अनेक बातम्या आणि गोष्टी बाहेर आल्या. त्यातली एक अफवा अशी की बाबा नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्की काय घडलं, भारतीय जनता पक्षाबरोबर आपले संबंध का तुटले, कोणामुळे तुटले, या संदर्भात नक्की चर्चा झाली 2 नेत्यांमध्ये. हे स्वतः उद्धवजीने आम्हाला त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं की माझी
नरेंद्र मोदीजींबरोबर अमुक अमुक चर्चा झाली आणि मोदीजींच्या मनामध्ये असं आहे की आपण पुन्हा एकत्र यायला हवं, असं उद्धवजींनी आम्हाला सांगितलं. आणि त्यात चुकीचं काहीच नाही, त्यात चुकीचं काय आहे? आणि हे असं अशी चर्चा झाली आतमध्ये, ह्याच्यावरती आम्ही चर्चा केली. पण ते असा सिग्नल होता का की आता मवियाचं इथपर्यंतच आपलं बस झालं, आता आम्हाला भाजपसोबत जाणं? उद्धव ठाकरे हे शब्दाला पक्के असलेले गृहस्थ आहेत, ते लक्षात घ्या. त्यांनी कधी आपला शब्द फिरवलाय किंवा बदललाय असं तुम्ही ते जेव्हापासून राजकारणात आले तुम्ही दाखवा. जे बाळासाहेब ठाकरेंचा जी भूमिका होती तीच उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे, जी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. एक सरकार जर आम्ही बनवलं विश्वासानं आणि ते सरकार, त्या सरकारशी काडीमोड घेऊन परत दुसरं सरकार बनवायचं, असा कोणताही निर्णय उद्धव ठाकरे घेतील किंवा घेतला असता असं मला वाटत नाही. कारण मी म्हटलं ना की त्यांनी एकदा ठरवलं होतं की आता आपल्याला या मार्गानं पुढे जायचं आहे. भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला नाही, आपला विश्वासघात केलेला आहे, हे आपल्याला पटलेलं नाही, आपल्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही. आणि 3 पक्षांनी मिळून आपण एक नवीन सरकार स्थापन केलंय, ते आपल्याला चालवायचं आहे आणि प्रदीर्घ काळ चालवायचं आहे, हे त्यांनी पक्क ठरवलं होतं. पण पुन्हा एकदा म्हणजे फक्त या विषयावर एकच प्रश्न विचारतो की कारण तटकरे साहेब फक्त ज्याला आपण म्हणजे मराठीत किंवा बोलीभाषेत म्हणतो फक्त शपथ घ्यायचं राहिलं होतं त्यांनी, की त्या बैठकीला त्यांनी मिलिंद नार्वेकर सुद्धा होते, एकनाथ शिंदे सुद्धा होते आणि तुम्ही त्या दोघांना संबोधित केलं की आपल्याला आता जायचंय, असे सिग्नल आहेत किंवा उद्धव ठाकरेंची पण इच्छा आहे पुन्हा भाजपसोबत सरकार बनावं. असं कधीच काय झालं नाही. प्रधानमंत्र्यांकडे अशा प्रकारची चर्चा झाली, तो एव्हाना बाहेर आलं होतं, प्रसिद्धी माध्यमात सुद्धा आलं होतं आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा केली. 4 राजकीय लोक एकत्र जेव्हा बसतात तेव्हा आपण राजकारणावर, घडामोडींवर चर्चा करतोच ना. 2 पत्रकार जेव्हा एकत्र भेटतो राजकीय बीट सांभाळणारे, तेव्हा ते राजकारणावरच बोलणार ना. देशात काय घडतंय, महाराष्ट्रात काय घडतंय, एखाद्या पक्षात काही नवीन घडतंय का, याच्यावर चर्चा. आम्ही एक तिथे मित्र म्हणून बसलो होतो, लक्षात घ्या. सहकारी म्हणून बसल्यावरती उद्धव ठाकरे, अजित पवार सुद्धा त्या बैठकीला होते. मी त्यांना विचारलं तुमचं काय प्रधानमंत्र्यांशी बोलणं झालं, मी त्यांना विचारलं ना, तुम्ही पण प्रधानमंत्र्यांना भेटलात, तुमचं काय बोलणं झालं, आपण विचारतो. पण ती जी बैठक होती त्याच्यामध्ये मग तुम्ही असा कुठलाही सिग्नल दिला नाही की शिवसेनेला भाजपसोबत जायचंय, सरकार बनवायचं, असं झालं नाही. आणि एकदा समजा काय बोलणं झालं असेल पंतप्रधानांचं उद्धवजींचं दोघं एकत्र येण्यावर, ते बिनसल्यामुळंच पुन्हा मग भाजपनं त्यांचा जो कुठला नेक्स्ट प्लॅन होता, मग त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदेंना ते अप्रोच झाले असतील, ABC पवारांना, अजितदादांना अप्रोच झाले असतील, असं काही झालं नाही का? बिकॉज की तुम्ही तुमच्या त्या प्लॅनवर गेला नाही जे उद्धवजींचं आणि पंतप्रधानांचं ठरलं असेल. प्रधानमंत्र्यांच्या आणि उद्धवजीमध्ये काही ठरलं नव्हतं. सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो, कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला भाजपा सोडून हा नवीन मार्ग स्वीकारावा लागला आणि कशा पद्धतीनं आमची फसगत झाली, हे मात्र उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना त्या दिवशी सांगितलं. एवढंच मला माहिती आहे. मोदी यांनी त्यांना कोणती ऑफर दिली किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना काही सांगितलं, याविषयी माझ्याकडे माहिती नाही. पुन्हा 21 वरनं 19 मध्ये जाऊया, कारण तो सगळ्यात मोठा महत्वाचा काळखंड आहे, महत्वाचं वर्ष राहील महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सुद्धा. कारण त्याच्यानंतरच आपण आता नेहमी ऐकतो की महाराष्ट्राचं राजकारण खूप बदललं, कधीही अशा पातळीचं राजकारण आम्ही पाहिलं नाही वगैरे. त्या सगळ्याची सुरुवात जर का भाजप आणि शिवसेना एकत्र राहिली असती तर ह्याच्या पुढचं काहीच झालं नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी हे पक्ष इतके दोन्ही पक्ष, भारतीय जनता पक्ष हा एक कारस्थानी पक्ष आहे, ज्याच्यासोबत तुम्ही 30 वर्ष युतीमध्ये होतात. मग 30 वर्षात कारस्थानं होत नाहीत का? तेव्हाही झाली. 2 सरकारं तुम्ही बनवलीत, केंद्रात पण तुम्ही सत्तेत सहभागी होता. एक लक्षात घ्या, त्याने 2019ला एकत्र निवडणूक लढवून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, पण शिवसेना फोडून आलेल्या एका बेईमान माणसाला मुख्यमंत्री दिलं शिवसेनेचा म्हणून. ते पण शिवसैनिकच आहेत ना, ते फक्त आता ते मानतात, आम्ही मानत नाही.
भारतीय जनता पक्ष कोणाला मानते त्याच्यावरती आम्ही ठरवणार नाही ना. पास्ट कसं तुम्ही शिवसैनिक असं कोण हे उद्धव erase ठाकरे करणार? ठरवतील, आम्ही ठरवू. जो माणूस आमच्यातून बेईमानी करून सोडून गेलाय त्याला तुम्ही कसं काय शिवसैनिक म्हणता? शिवसेनेचे एक विचारधारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून किंवा बेईमानी करून जो गेलाय त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतो शिवसेना. शरद पवार यांच्या बरोबर बेईमानी करून जे लोक सोडून गेले ते खरे राष्ट्रवादी. हे कोण ठरवणार? यांना कोणी सर्टिफिकेट दिलंय? लोक ठरवतील ना. आता आम्ही जे म्हणतोय 4 जून पर्यंत थांबा, निकाल लागू द्या, मग यांचा मुखवटा कसा गळून पडतोय, हे किती खोटारडे यांचे निवडणूक आयोग, हे गुलाम आहेत सगळे. या सगळ्या संविधानिक संस्था यांनी आपले चरणदास करून ठेवलेले आहेत. हा देश का अशा पद्धतीनं चालणार आहे का? न्यायालय आम्ही चालवणार, न्यायालयाचं खासगीकरण, चुनाव आयोगाचं खासगीकरण, राजभवनाचं खासगीकरण, या सगळ्या संवैधानिक गोष्टीचं खासगीकरण केलेलं या लोकांनी. अशा पद्धतीनं हा देश टिकणार नाही आणि चालणारी नाही. आमची लढाई ही या प्रवृत्तीविरुद्ध आहे, व्यक्तीविरुद्ध नाही. देशाचं तुम्ही बोलताय म्हणून गेल्या 2-3 दिवसापासून जे सगळ्यात जास्त वक्तव्य चर्चेत होते ते म्हणजे आता नुकतेच जे जामिनावर बाहेर आलेले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, ते बोलताना त्यांनी खूप मोठी लिस्ट घेतली. त्याच्यामध्ये एक नाव होतं की उद्धव ठाकरे यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल असं ते म्हणाले. हो, मोदींची आणि शहांची इच्छा असेल, कायद्याची न्यायाची नाही, मोदी आणि शहांच्या इच्छेनुसार कोणी जेलमध्ये जाऊ शकतं. पण लक्षात घ्या, उद्या भविष्यात त्यांनाही जेलमध्ये जावं लागेल. ज्या प्रकारचा खेळ त्याने सुरू केलाय तो त्यांच्यावरती उलटू शकतो. हा देश कोणाच्या मालकीचा नाहीये. सत्ता बदल कधी होईल आणि तुम्ही जे गुन्हे करून ठेवलेले आहेत त्या बदल्यात तुम्हाला कधी तुरुंगात जावं लागेल हे तुम्हाला आता सांगता येणार नाही. तेच कायदे, त्याच संस्था, तेच तुरुंग हे तुमची वाट पाहतायत, हे मी आता सांगतो. पण हे सगळं तुम्ही जे म्हणताय ते 4 जूनला काय निकाल लागतो याच्यावर. आत्ता जे देशातलं वारं आहे ते तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी नॉर्मल लोक असं मानतायत की मोदी हे हॅट्रिक करू शकतात, कमी जास्त सीट होतील. पण जर का मोदी पुन्हा पंतप्रधान झाले करू तर शकतात, खात्रीने सांगत नाहीयेत. आएगा तो मोदी ही. स्वतः मोदी नाही, खात्री नाहीये. चेहरा बघा मोदींचा कसा काळा ठिक्कर पडलाय तो भीतीने. अमित शहाचा चेहरा बघा, दाढी जळल्यासारखी वाटते त्यांची. ते तर खूप कॉन्फिडेंट वाटतात राऊत साहेब. ते कसं असतं, घाबरलेला माणूस असतो ना तो खूप कॉन्फिडन्स दाखवतो. एकनाथ शिंदे बघा ना किती घाबरलाय, पण कॉन्फिडन्स. आम्हीच खरी शिवसेना. कसली तुमची खरी शिवसेना? शिवसेना जन्माला आला तेव्हा तुम्ही गोधडीमध्ये झोपला होतात, रांगत होतात. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कुठे होतात? खोटारडा माणूस हा अत्यंत रेटून आणि कॉन्फिडेंटली बोलण्याचं जर शिक्षण कोणी दिलं असेल गेल्या 10 वर्षात ते भाजपनं दिलंय, मोदी शहांनी दिलंय. मस्त खोटं बोलायचं, फार चांगलं प्रशिक्षण केंद्र त्याने देशामध्ये उघडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सत्यमेव जयतेचा आधार घेणारा हा देश हा खोटेपणाच्या मार्गाने जाताना मला दिसतो आहे. तुम्ही खरी शिवसेना म्हणून उल्लेख केला. बघा, शिवसेना खरी खोटी नाहीये, शिवसेना ही शिवसेनाच आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार हे बुडबुड आहेत भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेले. खरी खोटी हा प्रश्नच येत नाही ना. मग मी असं म्हणू का लालकृष्ण अडवाणींचा भाजपा खरा, वाजपेयींचा भाजपा खरा, यांचा खरा? असं नाही. भाजप अजून एक संघ आहे ना, म्हणजे भाजप पक्ष अजिबात फुटला एक संघ नाही, नाही. तुम्हाला माणसं गेली. 4 जून नंतर भाजपा किती एक संघ आहे कळेल. 10 जागा मोदींना कमी मिळू द्या, भाजपा किती एक संघ आहे ते कळेल. तुमचा अंदाज काय? देशामध्ये किती तुम्ही आकडा बघता आहात? मोदी जातात एवढंच मी सांगतो. मोदी पुन्हा प्रधानमंत्री होत नाहीत. आणि महाराष्ट्रामध्ये तुमचा अंदाज काय? महाराष्ट्रामध्ये आम्ही 30 ते 35 जागा जिंकतोय. समोरच्याने किती आपटून चपटे होऊ द्या, काही फरक पडत नाही. काही फरक पडत 30 ते 35 जागांवरती शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी चांगल्या पद्धतीने आघाडीवर. महाराष्ट्र देशामध्ये मोदी जागा आणणार कुठून मला सांगा ना तुम्ही. उत्तर प्रदेशला त्यांना 80च्या 80 जागा मिळू द्या. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये पैकीच्या पैकी जागा मिळू द्या. गुजरातमध्येही त्यांना 26 जागा मिळू द्या, तरीही मोदी 300 पार करत नाहीत.
272 पर्यंत पोहोचतील ना ते, म्हणजे त्यांना 400 मिळवायचे आहेत ना, त्यांना 400 मिळवायचे, 400 त्यांचं त्यांचं टार्गेट स्वप्न 400च आहे ना. तुम्हाला त्यांना 400च्या आधी रोखायचंय का 272च्या आधी? मोदींना 200 पार करता आल्या तरी फार झालं. आम्हाला एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे आणि तो विरोधी पक्षात समोर विरोधी पक्षनेते म्हणून नरेंद्र मोदी असावेत, ही आमची भूमिका आहे. 19 साली जर का उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याचा मोह टाळला असता तर आजचं चित्र वेगळं असतं महाराष्ट्र. का एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षानं जर शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. ज्या भाजपनं शिंद्यांना आता मुख्यमंत्री केलं ते शिंदे 2019लाच शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले असते. तुम्ही थेट मोदींचे जन्मस्थान त्याला थेट औरंगजेबाशी कनेक्ट करणं, मुंबई महापालिका पण कधीतरी होतीलच निवडणुका येत्या काही दिवसात. बघा, एक सांगतो, मला जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा त्या ईडीच्या अधिकाऱ्याला मी सांगितलं, मी तुमच्या बापाला घाबरत नाही, गलत आदमी से पंगा लिया है तुमने, चलो जेल में जाना है, मैं अभी आता हूं. मी गुडघे नाही टेकले, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे मी, समजलं ना. घाबरणारे पळून गेले, मोदींच्या चरणी गेले असतील, त्यांचे पाय चाटायला. आम्ही नाही गेलो, आम्ही लढत राहिलो आमचा पक्ष घेऊन. आमचं नेतृत्व, मी, आमची शिवसेना. मलाही पक्ष बदलता आला असता, मलाही रडता आलं असतं, मला तुरुंगात जायचं नाही. का नाही गेलो? आम्ही तुरुंगात गेलो, आम्ही यातना सहन केल्या. ठाकरे परिवारामुळे त्या पक्षाने मला भरपूर दिलेलं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी मला भरपूर दिलेलं आहे, शिवसेनेने मला भरपूर दिलेलं आहे. मग जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा मी पळून का जावं? मी पळपुटा नाही आहे. काय करणार? फार तर नरेंद्र मोदीचे लोक तुरुंगात टाकतील, गोळ्या घालतील रस्त्यावर, बाकी काय करणार? याच्या पलीकडे हे लोक काय करू शकतात मला सांगा तुम्ही? काय नाही करू शकत. राहुल गांधी लढत नाही, राहुल गांधी लढतायत ना. तेजस्वी यादव लढत नाही, लढतोय. अरविंद केजरीवाल लढत नाही, लढतोय. हेमंत सोरेन तुरुंगात गेला ना. या देशामध्ये 10-20 लोक अशा आहेत अजून की लढायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत. हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लक्षात ठेवावं. की जी तुम्ही सगळी नावं घेतली, जी आपल्या इंडिया आघाडीमध्ये जी लोक दिसत आहेत ती लढायला तयार आहेत, पण ते स्वतःच्या कुठल्या ना कुठल्या स्वार्थासाठी लढायला तयार आहेत. त्यांच्याकडे व्हिजन नाही, त्यांच्याकडे देशाचा विचार नाही, राष्ट्रहित नाही. देशाचा विचार फक्त मोदी आणि शहाकडेच आहे का? देशाचा विचार म्हणजे अडाणीची भरभराट, देशाचा विचार म्हणजे सार्वजनिक उपक्रमांची विक्री, देशाचा भरभराट म्हणजे बेरोजगारी, महागाईमध्ये प्रचंड वाढ, देशाचा भरभराट म्हणजे नक्की काय हे मोदी शहाने एकदा स्पष्टपणे सांगावं. 50-60 वर्ष या देशावर काँग्रेस सारख्या पक्षानं राज्य केलं. पंडित नेहरूंपासून मनमोहन सिंग पर्यंत, नरसिंहरावापर्यंत जे प्रधानमंत्री दिले त्यांनी काय देशासाठी काहीच केलं नाही. फक्त 10 वर्षात झालं. भारतीय जनता पक्षाचे लोक असं म्हणतायत देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं, ही यांची मानसिकता. हे कसले देशभक्त जे देशाच्या स्वातंत्र्य संग्राम मानायला तयार नाही, त्या लढ्यातलं काँग्रेसचं, नेहरूंचं, गांधींचं योगदान मानायला तयार नाही. 2014 के बाद देश स्वतंत्र हो गया, ही काय भाषा झाली? ही कोणती विचारधारा या देशामध्ये या लोकांनी निर्माण केलेली आहे? आपण म्हणजे बाळासाहेबांनी जे काही वर्णन केलेलं आहे काँग्रेसचं म्हणूया, शिवसेना आणि पक्ष म्हणून ते कशी काँग्रेसला किंवा शरद पवारांसोबत ती कशी डील करणार शिवसेना, याचे त्यांनी केलेली भाषणं आजही आहेत. ते तुम्ही कमळाबाईवरची सुद्धा आहेत ना. ते बाळासाहेब ठाकरे होते. हो, झालं ना. आता फार मोठ्या देशामध्ये कालखंड निघून गेला. प्रत्येक पक्षामध्ये दोष, गुण सर्व काही असतं ना, आहेत ना. तर तसेच त्यांचे दुसरे विचार होते ते म्हणजे ते खूप कडवट असं हिंदुत्वाचे ते पुरस्कर्ते होते. तर ते कुठेतरी आता डायल्यूट झालंय असं तुम्हाला वाटतं का? कारण तशी भावना कपाळाला भस्म लावून फक्त भाषण करतात ते हिंदुत्व आहे का? किंवा अयोध्येत जाऊन रोड शो घ्यायचे, याला हिंदुत्व म्हणता तुम्ही? आम्ही जन्मानं हिंदू आहोत, कर्मानं हिंदू आहोत, आमची विचारधारा हिंदुत्वाची आहे. याचा अर्थ देश तोडणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये. पण ते खूप हिटलरचं पण समर्थन करायचे, म्हणजे डिक्टेटरशिप त्यांना पाहिजे होती. जर का ती देशाच्या हिताची असेल तर तशी डिक्टेटरशिप मला हवी आहे. कधी कधी मला वाटतं की मोदींपेक्षा हिटलरचं कारभार जरा बरा होता.
बरं, बाळासाहेब ठाकरे जर का आत्ता असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीचं कसे आकलन किंवा काय म्हणतात अख्ख्या देशामध्ये त्यांनी मोदींच्या विरुद्ध रान उठवलं असतं. ज्या प्रकारचा कारभार मोदी करतायत ते बघून अख्ख्या देशामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ते गेले असते. मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना जास्त ओळखायचो. थँक्यू, धन्यवाद राऊत साहेब. तुम्ही नेहमीप्रमाणेच एकदम चांगले आणि स्पष्ट परखड असे तुमची मतं मांडली. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.